हे कोरीवकाम जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते. ठीक आहे. या पाण्याच्या टाकीच्या बाजूला आपल्याला एक भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतं. या भिक्षू निवासस्थानची जी समोरील भिंत आहे कोसळलेली आहे. हे बघा, ती पाण्याची टाकी येऊन पाहिली, ही बाग किती लांबीला खालून मोठी आहे. इथून हा दगडी भाग हा कोसळलेला आहे. पाण्याच्या टाकी आपल्याला इथून दिसत आहे. म्हणजे या भिक्षू निवासस्थानच्या खाली देखील पाण्याच्या टाकीचं कोरीवकाम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सांभाळून आपल्याला अशा लेणीवरती फिरायचं आहे, कारण की हा दगड आहे, हा कमजोर पडत चाललेला आहे. जास्त कोणी पुढे जाऊ नये. अशा वेळेस पाण्याची टाकी असेल, कोणी पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण की दगड कमजोर झालेला असल्यामुळे आपण सरळ पाण्याच्या टाकीमध्ये खाली पडू शकता. त्यामुळे आपल्याला लेणी फिरताना ही काळजी घ्यायची आहे. पाण्याच्या टाकीच्या बाजूला जो खडक आहे तो देखील आता एवढ्या वर्षानंतर कमजोर पडत चाललेला आहे. म्हणून लेणी फिरताना आपण जास्त टाकीच्या जवळ जायचं नाही. हा जो दगड आहे, हा खडक आहे, हा जर कमजोर पडला असेल, आपल्या वजनाने हा ढासळू शकतो आणि आपण या टाकीमध्ये पडू शकता. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याच्या टाकीपासून थोडंसं लांबच राहायचं आहे.